नमस्कार। आता रम्याला बघायला आलेले असतात। तो विक्रमचा मित्रच असतो। मित्र तो अमेरिकेवरून आलेला असतो आणि त्याच्या मुलाचं स्थळ त्याला घेऊन आलेले असतात। आता रम्या सगळ्यांसमोर त्यांना म्हणते, अहो जिला लग्नच करायचं नाहीये, जिच्या मनात वेगळा मुलगा आहे, जिचं वेगळ्या मुलावर प्रेम जडलं आहे, त्या मुलीला तुम्ही बघायला आला आहात। अहो माझं ऑलरेडी लग्न झालं आहे पार्थशी। आता रम्या असं बोलतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। मालिनी तर आदल्या दिवशीच विक्रमला म्हणालेली असते, ज्या अर्थी रम्याने काव्याचा मोबाईल चेक केला आणि काव्याचं अजूनही पार्थवर प्रेम नाही आहे, ह्या दोघांचं संसार होऊच शकत नाही, त्यांचा संसार तोडायला बघते ती, याचाच अर्थ तिच्या मनात अजूनही पार्थ आहे, ती अजूनही पार्थवर प्रेम करते आणि वसुताई आणि तिला तेच हवं आहे। तिला अजूनही तिच्या मनात पार्थशी लग्न करावं असं तिला वाटतंय। हे त्यांनी जे केलं होतं ना अजूनपर्यंत आपल्याला खोटं सांगत होते, आम्ही सगळं विसरून गेलो आहे, हे सगळं नाटक होतं। तेव्हा विक्रमला सुद्धा धक्का बसतो। मालिनी म्हणते, मी माझ्या मुलांच्या सुखासाठी काही करेन, वेळ आली तर रम्याला हाताला धरून या घराबाहेर काढेल, पण मी माझ्या मुलांच्या सुखाला बोट लावू देणार नाही। मी तिला कधीच पार्थच्या आयुष्यात येऊ देणार नाही आणि पार्थ आणि काव्याचा संसार मोडू देणार नाही। आता रम्या तर आता सगळ्यांसमोर अशी बोललेली असते, त्यामुळे आता मालिनी आणि विक्रमचा तर 100% विश्वास होतो की अजूनही रम्याला पार्थशीच लग्न करायचं आहे आणि तिचं अजूनही पार्थवर प्रेम आहे। आता नंदिनी आणि काव्या जीवाला सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता ती माणसं निघून जातात। आता विक्रमला राग येतो। विक्रम म्हणतो, रम्या काय बोलतेस तू हे, आणि तो रम्याच्या सणसणीत थोबाडीत वाजवतो। आता सगळ्यांसमोर रम्याला मारल्यामुळे रम्या तिथून रागाने निघून जाते। तिच्या पाठोपाठ वसू देखील जाते। वसू तिला समजावते, अगं बाळा, पार्थचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे आणि तो तुझा नाही होऊ शकत, त्याचं लग्न झालं आहे, तू पार्थचा विषय मनातून काढून टाक आणि हा छान मुलगा आहे, वेल एज्युकेटेड आहे, श्रीमंत आहे, अमेरिकेत राहतो, तू याला होकार दे। तेव्हा रम्या म्हणते, आई तू सुद्धा आता माझ्या मनाचा विचार करणार नाही आहेस का? म्हणजे मी माझं प्रेमाचा त्याग करायचा, प्रेम मी झिडकारून द्यायचं? अजिबात नाही, मी माझ्या पार्थला मिळवणार म्हणजे मिळवणारच। इकडे नंदिनी सुद्धा पार्थला म्हणते, खाली काय झालं ते तुम्हाला योग्य वाटलं? तुम्ही काहीच कसं बोलला नाहीत? माझ्या बहिणीचं आयुष्य धोक्यात तर नाही ना? तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या आता माझी बायको आहे, तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे। आता पार्थ असं म्हणताच नंदिनीला बरं वाटतं। आता रम्या म्हणते, काही झालं तरी मी पार्थशी लग्न करणार म्हणजे करणार आणि या काव्याला त्याच्या आयुष्यातून हाकलून देणार। म्हणून ती डिवोर्स पेपर तयार करून घेऊन येते आणि काव्याच्या त्यावर जबरदस्तीने सह्या करत असते। काव्याला म्हणते, तुझं तर पार्थवर प्रेम नाही, तुला तर पार्थशी जुळवून सुद्धा घ्यायचं नाही, तू त्याला नजरेसमोर सुद्धा उभं करत नाहीस, तुझं त्याच्यावर अजिबात प्रेम नाही, तू पहिल्यापासून म्हणत आली आहेस की मला या घरात राहायचंच नाही आहे, माझा जीव गुदमरतोय, मग तू जा निघून, या डिवोर्स पेपरवर सह्या कर आणि तू निघून जा, काय माझ्या पार्थला मोकळं कर, म्हणजे मी तरी माझ्या पार्थशी लग्न करेन। असं म्हणत रम्या ही काव्याच्या जबरदस्तीने डिवोर्स पेपरवर सह्या घेत असते। तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनी परत एकदा रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते। आता पार्थला सुद्धा राग येतो। पार्थ सुद्धा रम्याच्या कानाखाली वाजवतो आणि तिला ढकलून देतो आणि ते डिवोर्स पेपर फाडून रम्याच्याच तोंडावर फेकतो आणि म्हणतो, तुझी मजल आता इथपर्यंत गेली, काल तू त्या माणसांसमोर म्हणालीस ते ठीक होतं, पण आता तू चक्क डिवोर्स पेपर घेऊन आलीस आणि माझ्याच बायकोच्या त्याच्यावर जबरदस्तीने सह्या घेतेस। अगं लाज नाही वाटत का तुला असं वागताना? काव्या कधीही या पेपरवर सह्या करणार नाही आणि आमचा संसार चांगला सुखाचाच होईल आणि तुझं आणि माझं कधी लग्न होऊच शकत नाही, कारण मी तुझ्याकडे फक्त एक मैत्रीण म्हणून बघतो, तू माझी बायको कधी होऊच शकत नाहीस। आता पार्थने रम्याला चांगलाच डोस दिलेला असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।